नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। म्हणजे की आतापर्यंत संस्थांना जे काही रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा संस्थांना त्यांच्या ज्या संस्था पोर्टलवर आणण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे का, किंवा त्याचबरोबर टोटल किती जागांची आता भरती होऊ शकते, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या किती जागा येऊ शकतात आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा किती येतील, रयत, स्वामी, त्याचबरोबर आणखी ज्या संस्था आहेत त्या संदर्भामध्ये देखील आपण चर्चा करणार आहोत। आणि तुम्हाला प्राधान्यक्रम ऍक्च्युअल कधी द्यायला, म्हणजे प्राधान्यक्रम भरण्यासाठी कधी मुदत मिळेल, तर या संदर्भामध्ये आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, काल दिवसभर सर्वांची ही चर्चा होती की संस्थांना मुदतवाढ मिळणार आहे का, मिळावी किंवा नाही, या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती। तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की काही संस्था ज्या आहेत, म्हणजे तुम्हाला माहित आहे की जसं की रयत, PCMC किंवा स्वामी यांसारख्या ज्या संस्था आहेत या ठिकाणी इंटरव्ह्यू होत नाही आणि या ज्या जागा आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूज मध्ये येतात। तर मित्रांनो, PCMCच्या जागा आणखी देखील आलेल्या नाहीत, स्वामीच्या जागा आलेल्या नाहीत आणि या जागा खूप महत्त्वाच्या आहेत। रयतच्या जागा मित्रांनो 1200 येणं अपेक्षित होतं, परंतु त्या 800 ते 800, 850 किंवा 800च्या दरम्यानच आलेल्या आहेत, जास्त जागा आलेल्या नाहीत। तर त्याचमुळे मित्रांनो, म्हणजे बऱ्याच जणांचं या संस्थांकडे जास्त कल आहे। म्हणजे PCMC ही जी आहे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे, परंतु ही देखील हे आस्थापन देखील खूप महत्त्वाचं आहे। तर या काही जागा मित्रांनो अजूनही पोर्टलला आलेल्या नाहीत। मग ज्यांचा जे काही थोडाफार प्रॉब्लेम होता किंवा ज्यांचं जे काही थोडाफार इश्यूज होते, तर त्यांच्यासाठी मित्रांनो मुदतवाढ मिळालेली आहे। बऱ्याच जणांची अशी इच्छा होती की मुदतवाढ मिळू नये, परंतु मित्रांनो ही मुदतवाढ मिळणं देखील गरजेचं आहे, कारण की ह्या संस्थांचं थोडे म्हणजे त्यांची जवळपास सगळी प्रक्रिया पूर्ण आहे, की थोडे काही प्रॉब्लेम्स त्यांचे असतील रोस्टरमध्ये, तर तेच क्लिअर करून त्या संस्था देखील अपडेट होणं देखील गरजेचं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की एका सर्टन लेवलला मेरिट लागल्यानंतर जेव्हा 1-2 मार्कांनी विद्यार्थी राहतील, तर त्यासाठी ही मुदतवाढ मिळणं गरजेचं होतं। जरी ही मुदतवाढ मिळालेली असली तरी देखील मित्रांनो शासनाचा म्हणजे प्रशासनाचा हा प्रयत्न आहे की आचारसंहितेपूर्वीच नियुक्त्या मिळाव्यात, म्हणजे निवड यादी लागावी। निवड यादी लागल्यानंतर मित्रांनो मग म्हणजे गोष्टी बऱ्यापैकी हे होतात आणि बराचसा कालावधी आहे। आणखी जवळजवळ आजपासून विचार केला, समजा आपण 1 तारखेपासून जर विचार केला तर 1 महिना मिळतो, 1 महिनाभर काहीतरी दिवस मिळतात आणि अजूनही एक आठवडा आपला अजून बाकी आहे। तर मित्रांनो 24 तारखेपर्यंत ह्या उर्वरित संस्थांना स्वतःची जे काही आहे त्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे। त्यानंतर आता 2-3 दिवस शिल्लक आहे, तर कदाचित ही एक्सटेंड होऊन हा पूर्ण आठवडा जो आहे 27 पर्यंत संस्थांचं जे काही संस्था असो, ZP असो, त्यांचं जे काही बाकी आहे तर त्या गोष्टीसाठी मुदतवाढ मिळणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 29 फेब्रुवारी पासून जे काय आहे एकत्रित जाहिराती बघायला मिळणार आहेत। मग 29 पासून प्राधान्यक्रम सुरू होतील का, तर नाही, 29 पासून जाहिरात म्हणजे 29 पर्यंत जाहिराती बघायला मिळणार आहे। कदाचित त्या 27 पासून मिळतील, कदाचित उद्यापासून तर नाही मिळणार, कदाचित त्या 27-28 पासून मिळतील किंवा डायरेक्ट 29 तारखेपासून मिळतील। 29 तारीख हा या आठवड्याचा शेवट, म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे, त्यामुळे या दिवशी भरपूर घडामोडी घडणार आहे। मग याच दिवसापासून तुम्हाला प्राधान्यक्रम मिळतील का, तर नाही, यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये, मग जर आपण 1 तारीख धरू तर 1 पासून तुम्हाला ऍक्च्युअल प्राधान्यक्रम मित्रांनो 99% तुम्हाला प्राधान्यक्रम भरण्यासाठी मुदत मिळेल। मग आता प्राधान्यक्रम भरण्यासाठी जर समजा आपण विचार केला की 15 दिवसाची म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत मिळाली, तर मित्रांनो त्यानंतर जे काम आहे ते पूर्णतः प्रशासनाचं डायरेक्ट याद्या लागण्याचं काम आहे, तुमचं इथे काम राहणार नाही आणि त्यामुळे 100% आचारसंहितेच्या आधी याद्या लागणार आहेत। आता तुमचं म्हणणं असेल बऱ्याच जणांचं की दर 8 दिवसाला मुदतवाढ मिळते, तर पुन्हा आता मुदतवाढ मिळेल का, तर असं होणार नाही मित्रांनो, ही शेवटची आहे आणि ही मुदतवाढ ही त्या लोकांना मिळालेली आहे की ज्यांनी ऑलरेडी पोर्टल म्हणजे त्यांच्या रोस्टरमध्ये ज्या थोड्याफार काही चुका होत्या आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 3 टप्प्यामधून जाहिरात जावी लागते, त्या तपासणी करताना ज्या थोड्याफार काही चुका होत्या तर त्याच दुरुस्त करण्याचं काम चालू आहे। आणि ह्या ज्या महत्त्वाच्या संस्था आलेल्या नाहीयेत तर त्या आता तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो। त्यांच्या जर समजा रयत सारख्या 800 जागा, 800 किंवा 500-600 जरी जागा धरल्या तर 1000, 1500, 2000 जागांचा विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये पुन्हा ऍड होतात आणि त्यामुळे मित्रांनो मेरिट कशा प्रकारे खाली येऊ शकेल हे तुम्ही समजू शकता। त्यामुळे गोष्टी पॉझिटिव्ह घ्या, विनाकारण मग अधिकाऱ्यांना वगैरे मेसेज करून ट्रोल करू नका की बाबा पुन्हा तुम्ही मुदतवाढ दिली, तुमच्या भल्यासाठीच मुदतवाढ दिलेली आहे। आता बघा मित्रांनो, कालपर्यंत म्हणजे 22 तारखेपर्यंत जी मुदतवाढ होती तर त्यामध्ये
कितपर्यंत जागा अपलोड झालेल्या आहे मी तुम्हाला सांगते. बघा टोटल ज्या जागा आहे विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यूच्या तर 23,000 जागा अपलोड झालेल्या आहे. आता पुन्हा जी मुदतवाढ थोडंसं जे मिळालेलं आहे त्यामध्ये आपण प्लस 2,000 धरू शकतो किंवा 2 ते 3,000 जर आल्या तर आपण हा आकडा 25,000पर्यंत टोटल जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो बघा जवळजवळ जी 30,000ची भरती होती ती ऍटलिस्ट 25ची होत असेल तर खरंच खूप चांगलं आहे. त्यानंतर मित्रांनो विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा ह्या टोटल मग रयत झालं स्वामीच्या जागा अजून येणं बाकी म्हणजे त्याबद्दल आपल्याला अजून कळालेलं नाही परंतु त्या येतील. बरेचसे जण मेसेज करत आहे. रयतच्या जागा मी तुम्हाला सांगितलं 1200 येणं अपेक्षित होतं परंतु त्या 800 850 पर्यंत आलेल्या आहे. विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा मित्रांनो 16 ते 17,000 आलेल्या आतापर्यंत आलेल्या कळत आहे. मग जर समजा आता ज्या पुन्हा थोडीशी ज्या वाढ मिळालेली आहे त्यामध्ये 1,000 जर जागा वाढल्या तर ह्या 17 ते 18,000 म्हणजे 18,000पर्यंत येऊ शकतात. 18,000 विदाऊट इंटरव्ह्यूचा जो आकडा आहे तो खूप चांगला आहे मित्रांनो. मागच्या वेळी 5,000-5,500ची भरती होत होती. इथं कुठेतरी तिप्पट जागा आहे म्हणजे मेरिट तिथून 3 पट खाली येऊ शकतं. जर ज्या कास्टचं मेरिट 130 लागत असेल तर तिथून तिप्पट खाली येऊन ते 110 पर्यंत येऊ शकतं. 110-115 पर्यंत धरू आपण. ज्याचं 130 लागते ते 115 पर्यंत येईल. त्यावरून तुम्ही धरू शकता की कसं मेरिट खाली येऊ शकतं. काही कास्टचं मेरिट अगदी 100 येऊ शकतं मित्रांनो. हे मला तुम्हाला यातून सांगायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की PCMCचं मी तुम्हाला मेसेजही टाकला होता की त्यांची अंतिम कार्यवाही आहे आणि ही संस्था मित्रांनो दी बेस्ट आहे. संस्था म्हणजे जे आस्थापन आहे PCMCचं पिंपरी चिंचवड महानगरपालिका. कारण तुम्हाला माहिती आहे कंटिन्युएशन झाल्यानंतर जिल्हा परिषद म्हणजे अदर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाला मिळणाऱ्या पगारापेक्षा 8 ते 10,000 पेमेंट इथे जास्त मिळतो. कारण इथे महागाई भत्ता हा जास्त मिळत असतो. तुम्हाला माहिती आहे की ही प्रगत महानगरपालिका आहे. महागड शहर आहे. तिथं तुम्हाला जे काही महागाई भत्ते हे जास्त प्रमाणात असतात. त्याचबरोबर तुम्हाला घरभाडं भत्ता देखील जास्त प्रमाणात असतो. बरेच जर मी मुलांना म्हणजे खरंच प्रेफर करेल की तुमचं इथे होत असेल तर खरंच इथे झालं रयतला झालं तुम्ही प्राधान्य द्या. कारण कसं आहे की तुम्हाला माहिती आहे बदली नाहीये. जर अशा चांगल्या ठिकाणी होत असेल तर तुमचं फ्युचरही तिथं चांगलं आहे. रयत देखील मित्रांनो द बेस्ट आहे असंच मी म्हणेल. कारण जसं रयतमध्ये सिलेक्शन होतंय तर रयत सारख्या शाळा म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या शाळा रयत झालं स्वामी झालं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचं देखील आहे. त्यानंतर या ज्या शाळा आहेत ना मित्रांनो या शाळा म्हणजे या शाळा जर येत असतील तर यासाठी जर मुदतवाढ मिळत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आणि जर आपण अगोदर देखील हे प्रिडिक्ट केलं होतं की 1 फेब्रुवारीपासून जरी त्यांनी तुम्हाला ऍक्च्युअल प्रेफरन्स दिले तर ते 15 पर्यंत मित्रांनो होऊन जातात. प्रेफरन्स देण्याची गोष्ट खूप मोठी नाही. आपलं काम आपण पटापट करायचं. प्रशासनाचं काम करत आहे. तुम्हालाही सहकार्य करावं लागेल जेणेकरून तुमची यादी आचारसंहितेपूर्वी लागायला हवी. कारण जर तुमचं नियुक्ती आचारसंहितेपूर्वी झाली मित्रांनो म्हणजे तुमची याद्या आचारसंहितेपूर्वी झाल्या तर तुम्हाला मग नियुक्ती वगैरे पुढच्या गोष्टी होतच राहतील. आणि तुम्हाला एक गोष्ट म्हणजे ही काळ्या दगडावरची रेष आहे. यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू दोन्ही शाळा येत आहेत. यानंतर म्हणजे या भरतीमध्ये सेकंड राऊंड होण्याचे चान्सेस मला दिसतच नाही. अगदी दुसरंच आहे आणि झाले तर अगदी 2-2.5 वर्षानंतर सेकंड राऊंड होऊ शकतो. इमिजिएट यातल्या रिक्त जागांमधून सेकंड राऊंड म्हणजे व्हायचं असेल तर त्यासाठी जे राहिलेत त्यांना खूप मेहनत करावी लागेल. पुन्हा याच गोष्टी म्हणजे आंदोलनं वगैरे वगैरे ह्या खूप गोष्टी कराव्या लागेल. जे होईल ते आता होईल. मग यामध्ये जर समजा जागा जास्त येत असेल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. आता म्हणजे प्रेफरन्सही तुम्हाला लवकर येतील कारण की शासनाने त्या प्रकारचं पत्र देखील काढलंय. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देखील टाकून दिलंय आणि आपल्या कम्युनिटीला देखील टाकलेलं आहे. बऱ्यापैकी जागा येत आहेत. तुमच्या 30,000 जागांचे जे काही आकडा होता त्याच्यात जवळजवळ जागा आहेत. थोड्याफार जागा त्यांनी ते 70% कमी केलेल्या आहेत परंतु जो 30,000चा आकडा आहे तो कुठेतरी अचीव होण्याचा प्रयत्न आहे. जवळजवळ तेवढ्या जागा येत आहेत. तर ही गोष्ट खूप चांगली आहे मित्रांनो. त्याचबरोबर रयत झालं स्वामी झालं PCMC झाल्या किंवा ज्या काही संस्था विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येत आहेत तर त्या तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण की या ज्या संस्था आहे मित्रांनो यांच्या कोर्ट केसेस म्हणजे रयतची कोर्ट केस चालू होती आणि बऱ्याच प्रमाणामध्ये रयतच्या विरोधात निकाल लागला. कारण रयत शिक्षण संस्था यांना विथ इंटरव्ह्यू मध्ये जायचं होतं. तुम्हाला माहिती आहे विथ इंटरव्ह्यूचं कसं असतं की मग एकाच 10 या प्रमाणात बोलवलं आणि जरी तिथे काही गैरव्यवहार जरी नसेल चालला तरी पण तिथे मग काय होऊ शकतं की म्हणजे तुम्हाला माहित आहे की परिचयातली व्यक्ती घेणं किंवा अशा गोष्टी आता डिरेक्टली नाही बोलायला पाहिजे पण अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे या संस्था विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमच्यासाठी खूप खूप तो म्हणजे फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो
आता सध्याच्या घडीला तर एवढं माझ्या मते एवढं दिसत आहे 25,000 ते 26,000 जागा टोटल विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या टोटल येऊ शकतात. आता त्यामध्ये टोटलच येतील. मग तुम्हाला माहिती आहे की मग हे डिवायडेशन आता मी पुन्हा सांगायची गरज नाही. मॅथ सायन्सला एवढ्या जाणार, ह्या एवढ्या जाणार. थोडंसं आहे की समाजशास्त्राला जागा थोड्याशा कमी आहेत. त्याचबरोबर लँग्वेजेसला जागा बऱ्यापैकी थोड्या कमी आहे. काल जळगाव जिल्हा परिषदेची जाहिरात तुम्ही बघितली असेल, मी नसेल बघितली तर मी ती एक्सप्लेन करणारच आहे आपल्या चॅनलवर. त्यानंतर इंग्लिशच्या जागा या थोड्याशा फार कमी प्रमाणात आहेत, परंतु त्याचमध्ये 1 ते 5च्या ज्या जागा आहेत त्या बऱ्यापैकी आहेत. त्यामध्ये मराठी इंग्रजी डिवायडेशन आहे. 6 ते 8च्या जागेमध्ये पण मराठी इंग्रजी आहे, परंतु मराठी इंग्रजी फक्त कुठं आहे की मॅथ सायन्स आणि समाजशास्त्राच्या जागाला मराठी इंग्रजी त्यांनी दिलेला आहे. अदर लँग्वेजेसच्या जागाला मराठी इंग्रजी असं काही नाहीये. लँग्वेजचा शिक्षक जो आहे तो तुमचा मेरिटनुसार तिथे जाणार आहे. या गोष्टी आहेत मित्रांनो. आता पुढे जसे जसे अपडेट येतील मी तसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट इथे म्हणजे खरंच सांगेल की मुदतवाढ थोडीफार मिळणं किंवा एक आठवडा एक्सटेंड होणं ही पॉझिटिव्हच गोष्ट आहे तुमच्यासाठी. जर तुमचा नंबर 130 मार्क असून जर लागत नसेल तर त्याचा काही उपयोगच नाही ना आजच जाहिरात येणं. परंतु उद्या जाहिरात येऊन अचानक जर समजा उदाहरण घ्या की पीसीएमसीच्या जाहिराती आल्या आणि तिथे समाजशास्त्राच्या जागा आल्या आणि मग 130 वाला जर लागत नसेल आणि आज तो लागत असेल तर मग किती चांगली गोष्ट आहे. तर बी पॉझिटिव्ह. अधिकाऱ्यांना विनाकारण मेसेजेस आता करू नका मित्रांनो. आता गोष्टी निर्णय बदलणार नाहीये. मी मागे देखील तुम्हाला एक म्हणजे आपला प्रिव्हियस व्हिडिओ बघा. जे काही डीएड स्टुडंट असोसिएशनने जे काही आंदोलन केलं होतं ते आंदोलन स्थगित होण्याच्या अगोदरच मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या की बाबा ज्या प्रकारे आयुक्तांचा अप्रोच आहे त्यानुसार गोष्टी होत आहे. आयुक्तांनी काही गोष्टींमध्ये बदल केला आहे. ज्यांना जागा आल्या नव्हत्या त्यांना जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बदल होणार नाहीये. त्यामुळे विनाकारण मेसेजेस करू नका. आता जवळजवळ गोष्टी फायनल झालेल्या आहेत, जेणेकरून आता पुढच्या गोष्टी लवकरात लवकर व्हाव्यात. तर मित्रांनो हीच महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि जर यासारख्याच अपडेटसाठी मित्रांनो आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.